स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त रक्तदान शिबिर। स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्त गरजू रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे रक्तदान शिबिर रविवारी सकाळी मारुती गल्ली येथील मारुती मंदिरात करण्यात आले। या संघातर्फे असे रक्तदान शिबिर वर्षातून 2 वेळा आयोजन केले जाते। या रक्तदान शिबिरासाठी विविध भागातील नागरिक भक्त मंडळी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन कोणत्याही शस्त्रक्रिया व ज्यांना रक्ताची गरज भासते अशांना या शिबिरातून रक्तदान करून मदत म्हणून दिले जाते। या रक्तदान शिबिराला सर्व भागातील युवक भक्त मोठ्या संख्येने सहभाग घेऊन रक्तदान केले जाते। या रक्तदान शिबिरासंदर्भात संघटनेचे सदस्य अभिजित अष्टेकर यांनी माहिती दिली। समर्थ भक्त परिवार बेळगाव यांच्या हे 6वं वर्ष आहे की आमच्या वतीनं हे रक्तदान शिबिर आम्ही इथं आयोजित केलेलं आहे। गेली 6 वर्ष वर्षातून दोन वेळा असं आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित करत असतो। ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त केएलई संस्थेतर्फे आणि गणेश चतुर्थीच्या वेळी जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं असं 2दा आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित करत असतो। या रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा आमचा हेतू असा आहे की जे गोरगरीब जनता आहे, ज्यांना कोणाला रक्ताची अडचण येते त्या लोकांसाठी आम्ही एक मदत व्हावी या हेतून आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित करत असतो। त्याचप्रमाणे स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या वतीनं काही गरजू लोकांसाठी विनामूल्य सेवा म्हणजे जसं की व्हीलचेअर असेल, बेड असेल, हे 3 महिन्याच्या याप्रमाणे आपण रुग्णांसाठी देत असतो की जेणेकरून गरीब रुग्णांना याचा लाभ व्हावा। तसेच समाजातील काही गोरगरीब मुलं असतील, हे नागरिक असतील, त्यांना एखाद्या वेळी जर त्यांच्या अडीअडचणीला काही मदत लागली तर आम्ही आमच्या परिवारातर्फे त्यांना वेळोवेळी मदत करत असतो। या रक्तदान शिबिरामध्ये सुरुवातीला जेव्हा आम्ही रक्तदान केलं होतं तेव्हा अगदी 25 ते 30 जण रक्तदाते होते। आता ती संख्या जवळपास 125च्या वर आहे आणि दरवर्षी न चुकता हे सर्व रक्तदाते इथे येऊन रक्तदान करत असतात।